एवढा जोर लावून वाजवलं तरी आवाज काही निघत नव्हता. म्हणलं जाऊ द्या भाऊ, दुसरीकडूनच आवाज निघन. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, तुमचा भाऊ सकाळीच निघाला होता बुलढाणा. आता उठायला जरा उशीरच झाला होता, त्यामुळे ना शुभम समोर जाऊन थांबेल होता. फाट्यावर गेल्या ना पहिले तर त्याला घेतलं आणि त्यासोबत दीपक भाई होता, त्याला पण घेतलं. ह्या दोघायला ल्यावर सोडून मी आलो होतो मयूर भाईले घ्यायले. तुम्ही दोघं व्हा म्हणलं फ्रेश, तोपर्यंत ना मी जरा पुंगानी वाजवतो. भाऊ इकडे सांगायले आणि मी वाजवायले. एवढा जोर लावून वाजवलं तरी आवाज काही निघत नव्हता. म्हणलं जाऊ द्या भाऊ, दुसरीकडूनच आवाज निघन. आमचा तरफडा वेगळा आणि याचा तरफडा वेगळा. लय दिवसानंतर बुलढाणा आलो, पहिले ना चवदार नाश्ता करू घाला म्हणे. म्हणलं याच तर आवडतं मग आम्हाला. असे कामाई ना तू पहिले सांगत जाय. पहिले तर कचोरी खाल्ली, नंतर ना मस्त चहा घेतला. आता आपल्याला कुठं जायचंय आणि आपल्या गाडीला फेरा येणार नाही असं कधी होईल का? किक मारली की किक खालीच राहत होती. म्हणलं हिच्यावर एखादा येणार राखण ठेवला पाहिजे, पडली की सांगाले. 3 कमी डोक्याचे पोरं सोबत आहे म्हटल्यावर सगळे उलटेच काम. बुलढाण्यात चहा घेतल्यावर चिखलेला ज्यूस घ्यायला गेलो. रस्त्यात जाताना ना मस्त गाडीनं झाडाची पप्पी गेलो होती. म्हणलं चालू द्या भाऊ तुम्ही कंटिन्यू. आलोच आम्ही जाऊन कूलरच्या हवेखाली बसून ज्यूस घेतलं आणि उन्हात आणत येणं झाडमध्ये आलो. ज्यूस जरा जास्त चढलं होतं काय माहिती, रुमाल पडला तरी समजायचं काम नाही. या पोरायना सांगितलं तेव्हा कुठं समजलं. 2 किलोमीटर परत मागं गेलो आणि रुमाल घेऊन आलो. आता धाडच्या समोर आम्हाला जायचं होतं सातगावली, कारण की तिथं घ्यायचं होतं आपल्या भाऊले फ्रीज जाऊ द्या म्हणलं तिकडं. पहिले ना फुकटचा चहा घेऊन घ्या. फ्रीज घेतल्यानंतर चिल्लर सामान बी घेतलं. म्हणलं बस ना भाऊ, आता का लग्नाचा आंदण भरतो. एवढे भांडे घेतले म्हणल्यावर पार्टी झालीच पाहिजे. पहिले तर चायनीज खाल्ली, नंतर परत मस्त ज्यूस घेतलं. म्हणलं बस आता ना ओकेच झालं. आता फक्त एक काम करा, मले ना एखाद्या झाडाखाली बास टाकून द्या, मस्त झोपून राहतो. चला भाऊ आजच्यासाठी एवढं, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या फॉलो करून.